नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण दशमान परिमाणे या घटकावरील महत्त्वाचे उदाहरणं एका सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सचा वापर करून सोडवणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर पहिलं उदाहरण आहे 3.5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 133 मीटर लांबीच्या जागेत आंब्याची झाडे लावली तर आंब्याच्या झाडांची एकूण संख्या किती? तर पर्याय आहे 36, दुसरा पर्याय आहे 37, तिसरा पर्याय आहे 38 आणि चौथा पर्याय आहे 39। तर आता इथे आपल्याला हे दोन्ही परिमाणे ही सारखीच आहे, मीटर मध्ये दिलेली आहे, त्यामुळे इथं रूपांतर करायची आपल्याला आवश्यकता नाही। म्हणून काय करायचं आहे, आता 133 मीटर लांबीच्या जागेत आंब्याची झाडे लावायची आहेत आणि 3.5 मीटर एवढं अंतर दोघांमध्ये सोडायचं आहे। भागाकार करायचा आहे 133 भागिले 3.5। 133 ला 35 ने भाग द्यायचा आहे, पण आपण काय करू, इथं भाग देण्यासाठी किंवा सोपं जाण्यासाठी हे दशांश चिन्ह काढून टाकू। तर दशांश चिन्ह जर आपल्याला खालचं काढून टाकायचं असेल तर वरती एक शून्य द्यायचा, म्हणून 133 वरती काय करायचं, एक शून्य द्यायचा आणि हे 35 इथं लिहून घ्यायचे। आता जर इथे 35 ने जर भाग दिला आपण ह्याला तर इथं 38 चा भाग जातो। 35 एक 35 आणि इथं 38 चा भाग जातो। तर आता 38 हे काय आलं, आपलं आंब्याची झाड आली, पण हे आपलं उत्तर नाहीये। 38 हे आपलं उत्तर नाहीये, कारण जेव्हा आपण हे झाडं लावतो तेव्हा इथून इथपर्यंतचं एक 3.5 चं अंतर होणार आणि इथून पुढे 3.5 चं, म्हणजे अशी ही इथून पुढे सगळी ही जेवढी असणार तेवढी 38 ही काय असणार, आंब्याची झाड असणार। पण हे पहिलं झाड आहे, हे पहिलं झाड आपण काउंट केलेलं नाहीये, म्हणून हे 38 मध्ये काय करायचंय, हे एक झाड काय करायचंय, काउंट करायचंय। म्हणून 38 अधिक 1 बरोबर 39, म्हणजेच 133 मीटर लांबीच्या जागेमध्ये 39 झाडं ही आंब्याची लावता येणार आहे किंवा आंब्यांची संख्या ही असणार आहे 39। नंतरचा प्रश्न आहे 56 डेकामीटर आणि 7 मीटर प्लस 43 डेकामीटर 3 मीटर, तर यांची बेरीज करायची आहे। त्याला पर्याय दिलेला आहे 1 किलोमीटर, दुसरा पर्याय आहे 10 किलोमीटर, तिसरा पर्याय आहे 10 डेकामीटर आणि चौथा पर्याय आहे 110 डेकामीटर। तर आता इथे प्रथम आपण सारख्या परिमाणांची बेरीज करून घेऊ। 56 डेकामीटर आणि इथं 43 डेकामीटर, तर 56 अधिक 43 बरोबर किती होणार, 99 डेकामीटर होणार। म्हणजे आपण सारख्या परिमाणांची इथं बेरीज करून घेतली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला 7 मीटर आणि 3 मीटर आहे, तर 7 मीटर आणि 3 मीटर किती होतात, 10 मीटर। आता इथे 99 हे डेकामीटर आलेले आहेत आणि हे 10 मीटर आहेत, तर आपण 10 मीटरचं डेकामीटर मध्ये रूपांतर करून घेऊ। तर 10 मीटर आहे म्हणून इथं आपण मीटरच्या खाली या एककाच्या खाली 10 मीटर लिहून घ्यायचं आणि आपल्याला डेकामीटर करायचं आहे। म्हणून काय करायचं, इथं डेकामीटरच्या नंतर एकच घर आहे डेकामीटरचं, म्हणून आपल्याला इकडे डावीकडे जाताना एक दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजेच हे किती झालं, 1 डेकामीटर झालं। आता हे मीटरचं रूपांतर आपण डेकामीटर मध्ये करून घेतलं, तर पहिलं किती आहे, 99 डेकामीटर आहे आणि त्याच्यामध्ये प्लस 1 करायचा, 1 डेकामीटर, हे किती झालं, 100 डेकामीटर झालं। 100 डेकामीटर किती झालं, 100 डेकामीटर। पण आपल्या पर्यायामध्ये 100 डेकामीटर हे ऑप्शनच नाही आहे, इथं 10 डेकामीटर आहे आणि इथं 110 डेकामीटर आहे, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आपले चुकीचे आहे। तर आता आपल्याला ह्या 100 डेकामीटरचं रूपांतर आपल्याला एकतर 1 किलोमीटर मध्ये करायचं आहे, नाहीतर 10 किलोमीटर मध्ये करायचं आहे। तर ह्या दोन्ही पैकी आपलं एक उत्तर असणार आहे। तर आता इथं हे 100 डेकामीटर आहे म्हणून आपल्याला 100 हे दरामध्ये लिहून घ्यायचे, तर हे 100 डेकामीटर आहे। तर 100 डेकामीटरचं आपण रूपांतर किलोमीटर मध्ये करणार आहोत। तर आता इथे डेकामीटरच्या नंतर किती घर आहेत, तर 1 आणि 2 घर आहेत, म्हणून काय करायचं, आपल्या डावीकडे दशांश चिन्ह 2 घर द्यायचं आहे। तर आता इथे 1 आणि 2 हे शून्य आहेत आणि डावीकडे दशांश चिन्ह आपल्याला इथं 2 घर सोडून द्यायचं आहे, म्हणजेच किती होणार आहे, ते 1 किलोमीटर होणार आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 1 किलोमीटर। क्रमांक 1।
नंतरचा प्रश्न आहे 5 ग्रॅम सोन्याची किंमत 2250 रुपये आहे, तर 20 ग्रॅम 300 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती होईल? 20 ग्रॅम आणि 300 मिली सोन्याची किंमत आपल्याला विचारली आहे. तर आता हे उदाहरण खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतं. तर 5 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे? तर 2250 रुपये आहे. तर 20 ग्रॅम 300 मिली सोन्याची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. तर आता यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा. तर तिरकस गुणाकार कसा होणार? 2250 गुणिले 20.300 मिली आणि भागिले 5. आपल्याला दशांश चिन्ह आहे. जर दशांश चिन्ह जर काढून टाकायचं असेल तर काय करायचं? आपल्याला खाली तेवढे दशांश चिन्हानंतरचे जेवढे घर आहेत तेवढे शून्य द्यायचे. म्हणजेच इथं आपल्याला 5 वर किती शून्य द्यायचे आहेत? तर 3 शून्य द्यायचे आहेत. कारण दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत म्हणून 5 वरती हे 3 शून्य देऊन घेतले आपण आणि इथलं दशांश चिन्ह जाणार. म्हणजे 2250 गुणिले 20,300. तर आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ. तर इथे 2 शून्य आहेत म्हणून हे 2 शून्य घालून टाकू. त्यानंतर इथे 1 शून्य शिल्लक आहे म्हणून हा शून्य आणि हा शून्य घालू. त्यानंतर 5 ने 225 ला भाग देऊ 45 चा आणि 45 गुणिले 203 हा गुणाकार करून घेऊ. तर 203 गुणिले 45 तर यांचा गुणाकार किती येतो? 9135. 20 ग्रॅम 300 मिली सोन्याची किंमत किती आहे? 9135 रुपये. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. या प्रकारे सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. नंतरचा प्रश्न आहे 800 ग्रॅम भागिले 100 गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? तर इथे आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेला आहे आणि उत्तर त्याचं किलोग्रॅम मध्ये काढायचं आहे. प्रथम आपण इथं संक्षिप्त रूप देऊन घेऊ. तर इथं संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं आहे. तर 800 भागिले 100 गुणिले 3. तर इथे हे 2 शून्य गेले आणि 8 त्रिक 24 यांचा गुणाकार किती आला? 24 आला. आता 24 हे काय झालं? ग्रॅम झालं. 24 ग्रॅम झालं कारण आपल्याला इथं ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. 20 ग्रॅमचं आपल्याला इथं किलोग्रॅम करायचं आहे म्हणून कारण आपला प्रश्नच आहे किलोग्रॅम किती. तर 24 ग्रॅम हे ग्रॅम खाली लिहून घ्यायचं ह्या एकक खाली. तर इथं 24 ग्रॅम हे किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचं म्हणून ग्रॅमच्या नंतर किती घर आहेत? 1 2 3 घर आहेत म्हणून आपल्याला 3 घरं सोडून काय करायचंय? दशांश चिन्ह डावीकडे द्यायचं आहे. तर आता इथं 1 आणि 2 ह्या संख्या आहे आणि अजून एक हे 3 घरं आणि इथं शून्य देऊन काय करायचंय? दशांश शून्य चिन्ह देऊन इथं शून्य लिहायचंय. म्हणजेच आपलं हे उत्तर 0.024 येणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 0.024 किलोग्रॅम. अशा प्रकारे आज आपण दशमान परिमाणे या घटकावरील महत्त्वाचे उदाहरणं एका सोप्या ट्रिक्सने शिकलेलो आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.